भारतीयांना परवडणार घर, पण भारताबाहेर ज्या देशात जन्म घेतला तिथं स्वतःचं घर घेणं अशक्य होत चाललंय आणि परदेशात मात्र मोठं घर परवडतंय। ही किती मोठी विडंबना आहे। एका भारतीय IT मध्ये काम करणाऱ्या जोडप्यानं अनेक वर्ष स्वतःच्या घराचं स्वप्न पाहिलं। दोघांकडे स्टेबल जॉब्स होते, चांगला इन्कम होता, पण बेंगळुरू मधील वाढते प्रॉपर्टी रेट्स, प्रचंड EMI आणि एंडलेस फ्लॅट हंटिंगमुळे त्यांचं घराचं स्वप्न सतत दूर जात होतं। शेवटी त्यांनी मोठा निर्णय घेतला, भारत सोडून UK मध्ये शिफ्ट होण्याचा, कारण तिथं घर स्वस्त मिळत होतं। आज त्यांच्याकडे UK मध्ये स्वतःचं स्पेशियस 3 BHK घर आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जे भारतातील टेक कॅपिटल मध्ये अशक्य वाटत होतं ते परदेशात शक्य झालं। ही फक्त एका जोडप्याची गोष्ट नाही, आज हजारो मिडल क्लास भारतीयांची वास्तविकता बनत चालली आहे। भारतात मेट्रो क्रायसिस मध्ये प्रॉपर्टीचे भाव इतक्या वेगाने वाढतायत की सामान्य माणूस आयुष्यभर EMI भरत राहतो, पण घराचं ओनरशिप मिळेपर्यंत त्याचं अर्ध आयुष्य संपून जातं। लाखो रुपये डाऊन पेमेंट, 20 ते 25 वर्षांचे लोन्स आणि त्यावर वाढत जाणारे इंटरेस्ट रेट्स, त्यामुळे स्वतःच्या घरची गरज वाटायची ती आता लक्झरी वाटते। दुसरीकडे अनेक डेव्हलप कंट्रीजमध्ये बेटर वर्क लाईफ बॅलन्स, ऑर्गनाइज इन्फ्रास्ट्रक्चर आणि कंपॅरेटिव्हली अफोर्डेबल हाऊसिंग मिळत असल्यानं तरुण प्रोफेशनल्स बाहेर जाण्याचा विचार करतात। आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे, भारतीयांनी स्वतःच्या देशात घर घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करायचा आणि परदेशात जाऊन आरामात घर घ्यायचं, कारण आता ही फक्त रिअल इस्टेटची समस्या राहिलेली नाही, तर मिडल क्लास भारतीयांच्या फ्युचर आणि स्टेबिलिटीचा प्रश्न बनत चालली आहे।